2 सदस्य होणं अपेक्षित होतं, काय झालं? पत्रकार बंधूंना पण हे कळत नाही की आमचे 2 सदस्य होणं गरजेचं होतं. मी तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतोय म्हणून 2च फक्त मिनिटात मी एक्सप्लेन करते. आपल्या नगरपालिकेला 5 सेक्टरचे चालवलं आहे आणि जर 53 डिवायडेड बाय 5 केलं तर 10.6 हा एक आकडा येतो. आता भारतीय जनता पार्टीची 15 सदस्य, त्याला जर 10.6 ने भागलं तर ते 1.42 असा येतो, म्हणजे 1.41 असा आमचा आकडा. आणि जर घड्याळाचा विचार केला तर त्यांचा 2.35 आहे आणि तुतारीच्या गटाचा विचार केला तर त्यांचा 1.22 आहे. तर पूर्णांकांचा विचार केला तर घड्याळाच्या गटाला 2, भारतीय जनता पार्टीला 1 आणि तुतारीला 1 हे पूर्णांकानुसार येतं. जो 5वा सदस्य आहे तो अपूर्णांकानुसार घ्यायचा असा घटनेत लिहिलेला आहे. असे पत्र आमच्या गटनेत्यांकडे आदरणीय मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांनी देऊन ठेवलेलं आहे. अपूर्णांकांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 4.1 आणि 3.5 याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात वरती होती. त्यामुळे 5वा सदस्य हा आमचाच होणं अपेक्षित होतं आणि आदरणीय मुख्याधिकारी साहेबांचं हेच म्हणणं आहे. परंतु पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे एका कटपुतळीसारखं काम त्यांचं चालू आहे. समोरच्या गटातून आरडाओरडा होऊन त्यांच्यावर दबाव येतो की काय माहिती नाही. त्यांनी 5वा सदस्य पण घड्याळाच्या गटाचा डिक्लेअर करून आमच्यावर अन्याय केलेला आहे. आज नगरपालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये नगराध्यक्षाकडून असा नियमांचं उल्लंघन, पद आणि अधिकाराचं उल्लंघन हे अपेक्षितच नव्हतं, जे की ते झालेले. आणि चुकीच्या माणसाला निवडून दिल्यास काय होत असतं याचं उदाहरण हे पहिल्याच दिवशी आपल्याला दिसलेलं आहे. एक महिला म्हणून आम्हाला अपेक्षा होती त्यांची की ऍटलिस्ट तुम्ही नियम बघा आणि नियमानुसार राहा. त्यांचे 3 सदस्य होऊ शकत नाहीत आणि फक्त मी पीठासीन अधिकारी, माझ्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे, हे वाक्य नगराध्यक्ष म्हणायचं. हे उत्तर झालं? तुम्ही आम्हाला एक्सप्लेनेशन द्या ना की तुमच्या कुठल्या आधारावर तुम्ही करताय. का नगरपालिका फक्त माझ्याकडे अधिकार आहे म्हणून चालवायची इथून पुढे, हे त्यांनी स्पष्ट करावं. मग आम्ही एकाही मीटिंगला येणार नाही. बीडची काय हाल करायची ते करून टाकू द्या त्यांना दादागिरीनी. आम्हाला सांगा आता इथून पुढे आम्ही मीटिंगला यायचं की नाही, नियमानुसार काही होणार आहे की नाही. मी नियम पायदळी तुडू शकते, मला अधिकार आहेत, अशा टोनमध्ये नगराध्यक्ष मॅडम बोलल्यात आणि हे अतिशय चुकीचं आहे. आधीच बीडचं बरंच वाटोळ झालं, त्यात अजून अशी नगराध्यक्ष असे सदस्य म्हटल्यानंतर पुढे काय होईल हे आपण आता विचार करू शकतो. सत्तेचा दुरुपयोग होतोय का आणि तुमची पुढील भूमिका काय? माझी पुढची भूमिका अशी असणार आहे. आता आम्ही सीओना आमच्या नावाने पत्र दिलं आहे. आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊ, त्यांना निवेदन देऊ आणि नगर विकास जे आपलं मंत्री महोदय जे आहेत आदरणीय शिंदे साहेब, त्यांना पण आम्ही एक निवेदन देऊ की असा आमच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि ते यावर डिसिजन घेतील. आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून निवेदन जाणार आहे, कारण त्यांनी जो नियम बदललाय त्याचं पालन इथे होत नाही. ऐन वेळेला तुम्ही तुमचा अर्ज मागे घेतला, कारण कसं आहे तुतारीच्या गटाकडून त्यांना बिनशर्त पाठिंबा होते आम्हाला लक्षात आलं होतं. त्यामुळे संख्याबळ आमचं जुळत नव्हतं, त्यामुळे मी आपल्या सभागृहाचाही वेळ जाऊ नये आणि कशाला म्हणून मी घेतला बाबा. थँक्यू. बाजूला बसो, त्यांना वाजू